सर, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की आता एक वर्ष गेलं आता विधानसभा नंतर आणि नगरपंचायतीला नगर परिषदेला यश मिळालं महायुतीला. आता महा एक्झिट पोलमध्ये आपण बघतोय की आता सुद्धा महापालिकांमध्ये यश मिळायला मिळतंय. मग कुठेतरी पुढे अजून 4 वर्ष सत्ता उपभोगताना स्थिरता त्यामुळे येईल का अजून या महायुती सरकारला? निश्चितच, पण या निमित्तानं भाजपची जबाबदारी खूप जास्त वाढलेली असेल. कारण प्रचंड असं बहुमत, यश महापालिका हातात, पालिका हातात, ग्रामपंचायती येणारच आहेत हातात. अशा परिस्थितीमध्ये राज्य हातात, केंद्र हातात, आता सगळं तुम्हाला दिलंय, आता करून दाखवा असं विचारण्याची वेळ जी आहे ती आपल्यावर येणार आहे. आणि आपल्याला ते भाजपला विचारावं लागणार आहे की आता आम्ही तुम्हाला सगळं दिलेलं आहे, तुम्ही आता आम्हाला काय करून दाखवणार ते सांगा. बरोबर. पण मग मित्रपक्षांमध्ये भांडणं सुरूच राहतील का आता मिटतील? सत्तेचं राजकारण हे कधीही कोणीच कुणाचं कायमचं शत्रू किंवा मित्र हे ठेवत नसतं. आणि त्यामुळे राजकारणात कोणतीही सोंगटी कोणाही बरोबर लढू शकते, कशाही स्वरूपामध्ये चेस खेळायला जाऊ शकतो, हे आता आपण 2.5-3 वर्षात बघतोय. त्यामुळे वातावरण जरी अंतर्गत राजकारणाचं किंवा महायुतीतला वादाचं होताना पाहायला मिळालं तरीही चेहरा एकच असेल आणि तो म्हणजे भाजप. आणि भाजप म्हणून भाजपला आता डिलिव्हर करावं लागेल. कारण तळापासून शिखरापर्यंत सर्वत्र तुमच्याकडे यश असेल, त्या यशाचं फलित हे जनतेला मिळताना पाहायला मिळायला हवं, नाहीतर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. बरोबर. सुपेकर सर, मी तुमच्याकडे येतो. नाशिककडे सगळ्यांचं लक्ष काय तर कुंभमेळा सर आहे पुढच्या वर्षी आणि महापालिकेत ज्याची सत्ता, कारण खूप हजारो कोटींचा निधी आलाय, महापालिका खूप विकास कामं करते, त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे? कारण भाजपची सत्ता येईल असे आकडे आहेत एक्झिट पोलचे. भाजप आणि शिंदेसेना मिळून सत्ता येईल, शिंदेसेनाची जास्त आहेत. सुपेकर साहेब, तुमचा अनम्यूट करावा लागेल फोन. तुम्ही अनम्यूट आहात. अनम्यूट. नाशिकची महापालिकेची जी निवडणूक आहे ती कुंभमेळा या मुद्द्यावरच खऱ्या अर्थानं लढली गेलेली आहे. तपोवनातला मुद्दा जरी तापला तरी निवडणुकीच्या काळामध्ये तो बऱ्यापैकी शांत झालेला होता. परंतु हजारो कोटी रुपयांची विकास कामं नाशिक आणि परिसरामध्ये होऊ घातलेली आहेत आणि त्याच्यासाठी आता महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे. कामं प्रगतीपथावर आहेत आणि ही कामं होत असताना महापालिकेवरती सत्ता असणं आणि गेले 10 वर्ष साधारणतः भाजपनं महापालिकेवर सत्ता गाजवलेली आहे आणि कुंभमेळ्याच्या काळामध्ये जर ती सत्ता नसेल तर त्याला अर्थ नाहीये सर्वार्थानं. त्यामुळे पण या ठिकाणी सुपेकर साहेब, पण त्र्यंबकेश्वर पालिकेमध्ये त्र्यंबकेश्वर एकनाथ शिंदेंनी आपल्या ताब्यात घेतलं आणि इथेही नाशिकमध्ये शिंदेसेना जी आहे ती खूप चांगले आकडे आणताना पाहायला मिळते. दादा भुसे यांनी मेहनत घेतली आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला नाही आणि त्याच्यामध्ये भुसे आणि गिरीश महाजन यांच्यातली स्पर्धा ही जगजाहीर आहे. त्यामुळे भुसेंनी महाजनांना त्र्यंबकमध्ये रोखलं, परंतु नाशिकमध्ये मात्र भुसे तसल देऊ शकले, परंतु 1 नंबरला भाजप राहील हे मात्र निश्चित. ठीक आहे, आत्ताच्या एक्झिट पोलनुसार शिंदेसेना ही नंबर 1 वर दिसतीये. पण आता आपण नाशिककडे वळलोय तर थोडं धुळं, जळगाव असाही प्रवास करून येऊयात. सुपेकर साहेब, जळगावचं चित्र काय आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात. आणि जळगावमध्ये जर बघितलं तर भाजप स्पष्टपणे सत्तेत येताना पाहायला मिळते. या ठिकाणी गिरीश महाजन आहेत, 40 जागा या ठिकाणी, 75 पैकी 40 जागा स्पष्ट बहुमत हे भाजपला मिळताना पाहायला मिळते. आणि दुसरीकडे धुळ्यावर पण नजर टाकूयात. धुळ्याचं चित्र काय आहे, एक्झिट पोल कशा स्वरूपाचं आहे, आकडे देतोय. धुळ्यामध्ये भाजपचा सर प्रभाव आहे. धुळ्यामध्ये एकूण 74 जागांमध्ये भाजप 38 जागांचा मोठा पक्ष असेल, शिंदेसेना 11, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, एमआयएम 6. एमआयएमचा देखील धुळेमध्ये प्रभाव आहे. काँग्रेसचे 6, ठाकरे सेनेचे 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, मनसेचे 1. सर, काँग्रेसनं आपला प्रचाराचा शुभारंभ धुळ्यातनं केला होता. एकेकाळी नंदुरबारमधून करायचं, पण एमआयएमचा प्रभाव तिथे आहे. मालेगाव जवळ आहे, मालेगावचा प्रभाव हा धुळ्यावरच सातत्यानं पाहायला मिळतो. धुळं हे तसं दंगलग्रस्त म्हणून आतापर्यंत बघितलं जात होतं. गेल्या 4-5 वर्षात तिथे खूप जातीय किंवा धार्मिक तणाव नसला तरी इथे ध्रुवीकरणाचं राजकारण हे नेहमी काम करत आलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा टप्प्याटप्प्यानं पुढे होताना पाहायला मिळाला. अनिल गोटे असतील, त्यांच्या माध्यमातून राजकारण सुरू होतं, आता ते पूर्णतः कमकुवत झालेले आहेत आणि भाजपनं पूर्णतः ताकद तिथे एकत्रित केलेली आहे. त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. खासदारकी मुळात तिथे त्यांनी गमावली होती, मात्र त्याची भर जी आहे त्यांनी आमदारकीत आणि आता महापालिकेत